एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्या बहिणींनो, ही खबर बघून तुम्हाला आनंद नक्कीच झाला असेल. मात्र आनंद होऊ काऊन नये? मात्र आता सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला पाहिजे आहेत, की हे पैसे मात्र कोणाला भेटणार आहेत? कोणत्या लाडक्या बहीण पात्र आहेत, कोणत्या अपात्र आहेत, पैसे कोणाला भेटणार आहेत? असं नाही की सगळ्यांनाच भेटणार आणि असं नाही की सगळ्यांनाच भेटणार नाहीत. मात्र एक गोष्ट मी तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, की हा व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र तुमचे जेवढी काही म्हणणं होतं तेवढं सगळ्या जे आहेत, म्हणजे तुमच्या डोक्यातले जे काही कल्पना होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न मी आज ह्या व्हिडिओमार्फत करणार आहे. सोबतच आनंदाच्या बातमीचा संक्षिप्त रूपाने जे आहे, कधी कोणत्या तारखेला पैसे येणार याची सगळी व्यवस्था जी आहे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना राखी पूर्वी खास भेट, राखीच्या आधी बहिणींच्या खात्यात एकाच वेळी मोठी रक्कम जमा होणार आहे. यासाठी काय करावं लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा आता लाडक्या बहिणींनो, एकाच वेळी रक्कम जमा होणार आहे याचा अर्थ काय आहे, की एकाच वेळेस म्हणजेच मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो, की 2 महिन्याची एकदाच पेमेंट येणार आहे आणि त्यामुळे असंच होणार होतं, कारण आपल्याला 2 गोष्टी मी इम्पोर्टंट सांगितल्या होत्या. एक म्हणजे समोर आलेलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन, दुसरी गोष्ट लाडकी बहीण स्कीम आहे. तर बहिणीला भाऊबीज, राखी पौर्णिमेशिवाय दुसरा कोणता पर्याय असू शकतो खुश करण्याचा? या दोन्ही गोष्टी ज्या आहे सोबत आल्याने बंपर इनामाची आता शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये मिळणार खात्यात. जुलै आणि ऑगस्टचा एकत्र हप्ता जमा होणार. प्रत्येकी 1,500 रुपये, एकूण 3,000. ही सत्य गोष्ट आहे, की जुलै आणि ऑगस्टचा एकत्र हप्ता जमा होणार. प्रत्येकी 1,500 रुपये भेटणार आणि एकत्र मिळून 3,000 भेटणार. मात्र प्रत्येक लाडक्या बहिणीला भेटणार का? तर नाही. याचा खुलासाही मी आज करणार आहे. बघा, मी सकाळी व्हिडिओ टाकला होता, 42 लाख फॉर्म अपात्र आहेत, ते सध्या पेंडिंग आहेत. मी तुम्हाला आणखीन सांगतो, ज्यांचे जूनचे पैसे आले नाहीत ते सध्या होल्डवर आहेत. होल्ड, ठीक आहे, म्हणजे त्यांना थांबवलं आहे, स्थगित केलं आहे. मात्र असं काय होणार आहे आता? तर याच्यात 2 ऑप्शन आहेत आणि 2 पर्याय आहेत. हे तुम्हाला सगळं सांगणार आहे मी. आता बघा, सरकारकडून मोठा निर्णय, महाराष्ट्र सरकारकडून हा निर्णय बहिणींच्या राखीचा आनंद देण्यासाठी, बहिणींना राखीचा आनंद देण्यासाठी घेतला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये. मात्र जूनच्या बहिणीचं काय, या प्रश्नाचं उत्तर मी आता तुम्हाला देतो. जूनमध्ये 42 लाख लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत. असं सरकारकडून एकदा 50 लाख, एकदा 26.34 लाख आणि आता 42 लाखाचा आकडा आला ना. मात्र एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगतो, की या 42 लाखातून काही लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र होणार आहेत. ही गोष्ट तुम्हाला सरकारच्या बोलण्यातूनच सांगतो, कारण कालच त्यांनी सांगितलं होतं, की हे टेंटेटिव्ह आकडा 42 लाख होता, जे आम्ही होल्डवर केला होता. तर याची क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, की या जूनच्या हप्त्याचा जो निर्णय आहे तो जुलैमध्ये ज्या काही लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यातून 42 लाखातून त्या इथं टाकण्यात येतील. मात्र सगळ्याच येतील का? तर नाही. सरकारला वेळ लागणार तपासायला. मात्र त्यांनी काय करायचं? चिंता करायची, टेन्शन घ्यायचं तर नाही. बघा, सरकारकडून जर समजा 42 लाखांचे फॉर्म बाजूला काढले, त्याच्यातले 30 लाख लोक पात्र निघाले, तर मात्र ती आत्तापर्यंत हप्ता जो फक्त 5 लाख लोकांना पात्र ठरवलं. मग आता त्यांना जुलैमध्ये जे आहे एकत्रितपणे 4,500 भेटू शकतात बघा. आणि मात्र 25 लाख लोक जे आहे अपात्र लाडक्या बहिणी जे आहेत पात्र झाले, आता त्या कधी भेटणार? तर त्याच्या पुढच्या महिन्यात, म्हणजे जसं जसं टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणीचं पात्रता निर्णय होत जाईल, तसं तसं त्यांचे पेंडिंग पैसे जूनपासून भेटत जातील. त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाहीये. जर समजा जुलै महिन्यामध्ये जर तुम्हाला पैसे नाही आले, तर तुमची फॉर्म व्हेरिफिकेशन चालू आहे. 2 गोष्टी समोर येणार आहेत. एक गोष्ट म्हणजे आपल्या डॅशबोर्डवर समजणार आहे, की आपला फॉर्म कशामुळे अपात्र आहे. आणि जर असं काही नसेल, तर मात्र आपला फॉर्म पेंडिंगमध्ये आहे. तो मात्र जेव्हा जूनच्या पैसा वेळेस होईल, नाही ते जुलैच्या होईल, नाही तर ऑगस्टच्या होईल, मात्र सगळे पैसे आपल्याला सोबत येणार आहेत. त्याच्यामुळे त्याची चिंता आणि टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही. बघा, पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ. ज्यांचे खाते व आधार क्रमांक पडताळणीत योग्य ठरले आहेत त्यांनाच ही रक्कम मिळणार आहे. आता यासाठी काय करायचं आहे? पहिले आपण जाऊन बँकेत KYC करणं आवश्यक आहे.
के-वाय-सी करणं आणि बँकेचा अपडेट जे आहे चेक करणं जरुरी आहे. तुमचं डी-बी-टी स्टेटस व्यवस्थित आहे का हे बघणं जरुरी आहे. कारण असं व्हायला नको की सरकारने 3,000 टाकले, मात्र माझ्या खात्यात जमाच झालं नाही कारण माझं बँक लिंक नाही, पॅन लिंक नाही असं होऊ नये. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या तयारीत राहा, सजग राहा आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही. बघा, पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ ज्यांचे खाते आधार क्रमांक पडताळणी योग्य ठरेल त्यांनाच रक्कम मिळणार आहे. कारण सरकार तिकडून पाठवेल, मात्र तुम्हाला इकडे खात्यामध्ये आधार लिंक नसल्यामुळे भेटणार नाही अशी व्यवस्था होऊ नये. मात्र 12 महिने ज्यांना आले पैसे त्यांना जास्त या गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही कारण त्यांचं ऑलरेडी लिंकच असेल. आता बघा लाडक्या बहिणींनो, पैसे कधी भेटणार हा मेन प्रश्न तुम्ही विचारत होतात. तर माझ्या माहितीप्रमाणे आता या पैशाची नवीन डेट अशी आहे की 5 तारखेला डी-बी-टी सुरुवात होणार, 9 तारखेला संपणार. 5 ते 9 म्हणजेच काय, तर 5 तारखेला सुरुवात होणार आणि टप्प्याटप्प्याने 5, 6, 7, 8, 9 ही 9 तारीख शेवटची असेल. 9 तारखेला प्रत्येक लाडक्या बहिणीला शेवटची तारीख असल्यामुळे लाभ मिळणार म्हणजे मिळणार. 9 तारखेला आपली रक्षाबंधन असल्यामुळे जे आहे 9 तारखेला ओवाळणे सरकार कोणत्याही पद्धतीत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून 9 तारखेला जे आहे तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही. डी-बी-टीची सुरुवात होईल 5 तारखेला आणि शेवट होईल 9 तारखेला हे मी आज तुम्हाला सांगत आहे. लक्षात घ्या, 9 तारखेच्या वरी सरकारला जाता येणार नाही कारण 9 तारखेच्या वरी जाणं म्हणजे ओवाळणी काहीच देणं नाही आणि त्याच्यामुळे 9 तारखेच्या नंतर एकही दिवस लोटला तरी सरकारचं अपयश असतं. लाडकी बहीण जी आहे बहीण मानून तुम्ही काहीच देऊ शकला नाहीत असं होतं. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही आनंदाची न्यूज आहे, सर्वांसाठी आहे. लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करायला पाहिजे कारण तुम्ही जे आहे तुमच्यासाठी मी आनंदाची बातमी देतो. व्हिडिओ मोठा व्हायला नको. मी तुम्हाला व्यवस्थित 1-2 गोष्टी समजून सांगतो परत एकदा. जून महिन्याच्या लाडक्या बहिणींनी काय करायचं, तर जून महिन्याच्या लाडक्या बहिणीसमोर 2-3 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन 42 लाख फॉर्म जे आहेत होल्ड आहेत, अपात्र नाही आहेत म्हणजे स्थगित आहेत. आता जुलैची ज्यावेळेस पेमेंट येईल त्याच्यातून काही हे चेकिंग झालेले असतील त्यापैकी काही फॉर्म जुलैला टाकणार, मग त्यांना एकत्रित 4,500 रुपये भेटणार. मात्र सगळेच फॉर्म त्यांच्याच्यानं शक्य नाही की लगेचच्या लगेच तपासणं, बरोबर आहे. मग उरलेले जे काही 10-15 लाख 20 लाख त्यांचे जे पात्र फॉर्म असतील ते तपासायला त्यांना आणखीन 1-2 महिने लागतील. मग तुमची जी नेक्स्ट पेमेंट सायकल असेल त्या सायकलला जे आहे, कारण ऑगस्टमध्ये पेमेंट सुटल्यानंतर मात्र ऑगस्टचा महिना पूर्ण जाईल. मग आपल्याला महिना उजळेल ऑगस्ट सप्टेंबरच्या एंडला मग ह्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशी तुम्हाला 6,000 मिळण्याची शक्यता आहे. कारण तुमचा पैसा सरकार कुठेही डुबवणार नाही. कालच आपल्याला आदितीताईने सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचा 1 रुपयाही आम्ही डुबवणार नाही. तर जी पात्र लाडकी बहीण असेल, जी हक्काची असेल, ज्यांचे काही खात्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल, ज्यांचे तंतोतंत ह्या गोष्टी भेटत असतील, त्यांचा हप्ता आम्ही 1 रुपयासुद्धा रोखवणार नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो माझ्या, तुम्ही काहीही चिंता करायची गरज नाही आहे. बिनधास्त राहा. तुम्ही गरीब असाल ना, तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. टेन्शन कोणी घ्यायची, ज्याच्याकडे ह्या फॉर्मॅटमध्ये जे आहे बसायची पात्रता नाही आहे. म्हणजे ज्याच्याकडे कार आहे नावावर, जे सरकारी नोकरदार आहेत, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, टॅक्स भरतात, मग आता त्यांनी तर भ्यायची गरजच आहे. त्यांनी आजही सोडला काय आणि उद्या आशा सोडली काय, त्यांच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही आहे. कारण त्यांना हे नियम माहीत असूनच ह्या गोष्टी झाल्या. प्रश्न राहतो एका घरात 2 आणि 3 काय, तर बघा मी तुम्हाला सांगतो हा नियम सरकारचा पहिलाच आहे. सरकारनं काही आत्ता नाही टाकला. मात्र एक गोष्ट नक्की आहे की जोपर्यंत येत आहे तोपर्यंत घ्यायचं, जोपर्यंत नाही आलं, ज्या दिवशी नाही आलं त्या दिवशी सोडून द्यायचं. कारण आता जर सरकारला फॉर्म चेकिंगला टाईम लागत असेल तर मात्र येत असेल पैसे तर घ्यायचे, नसेल आले तर मग आता समजून जायचं की एका घरात दोघांनाच लाभ भेटणार. आता या उपरही एका घरात दोघांनाही लाभ भेटत नसेल तर मात्र आपल्याला कंप्लेंट करायचा अधिकार आहे. आपण तक्रार करू शकता लाडक्या बहिणीच्या पोर्टलला किंवा आपण जे आहे महिला बालविकास केंद्रामध्ये जे आहे जाऊन आपण तक्रार करू शकता. या गोष्टी सगळ्या जे आहे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. मात्र तुम्ही जे आहे आजच्या आनंदाच्या बातमीवर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.